ओके मित्रांनो, ट्रेड अबाउट व्हिडिओ. सो बँक निफ्टीमध्ये सकाळी एक आपल्याला इनसाइड कॅनलचा ब्रेकआउट भेटला होता. त्यामुळे इथं आपण एंट्री घेतली होती आणि आपल्याला टार्गेट 1:2 बघायला भेटला. सो इथे आपला 50/60 रूलसुद्धा अप्लाय झाला. त्यामुळे आपण जे काही क्वांटिटी होती ती आपण रिस्क मॅनेजमेंट करून ती मॅनेज केली. ठीक आहे. त्यानंतर ना बँक एन-एफ-टीमध्ये जेव्हा आपण आलो होतो ना, एन-एफ-टीमध्ये इथे एक इनसाइड कॅनल बनला असं खूप जण म्हणत होते. पण तसं नाही आहे. इनसाइड कॅनलचा जो आपला रूल आहे तो इथं फुलफिल न झाला. या कॅन्डलने आपला हा सेटअप कुठेतरी खराब केला. त्यामुळे आपण एन-एफ-टीमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री घेतली नाही. इव्हेंच्युअली त्यांनी टार्गेट दिलेलं आहे, पण आपण आपल्या रूलप्रमाणे फॉलो नसल्यामुळं इथं आपण कुठल्या प्रकारची एंट्री केली नाही. ठीक आहे. पण सोबतच आपण एका स्टॉकमध्ये सुद्धा आपण एंट्री केली होती. इंडिकोच्या ट्रेडमध्ये आपण साधारण एक इनसाइड कॅनलचा ब्रेकआउट भेटला होता. त्यामुळे इथं आपल्याला मस्तपैकी 1:2चा रेशो आपल्याला बघायला भेटलं. या 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 रेशोमध्ये आपल्याला टार्गेट बघायला भेटलं. ठीक आहे. सो मित्रांनो, आज एवढंच झालं. आज आपण एन-एफ-टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये आज पहिल्यांदा आपण म्हणजे फुल क्वांटिटीने ट्रेड केला होता. ठीक आहे. त्यात आपण आपली रिस्क मॅनेजमेंट पण फॉलो केली होती. ठीक आहे. सो ज्यांना कोणाला अवेलेबल पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकत असता आणि तुम्हाला ट्रेडिंगची स्टाईल आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. चला मित्रांनो, भेटूयात उद्या. ओके. बाय.